नमस्कार शेतकरी मित्रांनो मी अंकुश साबळे बळीराज झोरासह युट्यूब चॅनलला तुमचं सर्वांचे हार्दिक स्वागत करतो. शेतकरी मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत फार्मर आयडी, ज्यालाच आपण शेतकरी ओळखपत्र असं म्हणतो बघा. तर हे ओळखपत्र कसं बनवायचं, त्यानंतर या ओळखपत्राथ्रू तुम्हाला कोणता लाभ भेटणार आहे, कोणत्या योजनेसाठी हा कार्डचा वापर केला जाणार आहे, याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि चॅनल जर पहिल्यांदाच आला असाल चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करू. तर शेतकरी मित्रांनो, आता आपण पाहणार आहोत की या फार्मर आयडीचे तुम्हाला काय काय फायदे होणार आहे. तर शेतकरी मित्रांनो, या फार्मर आयडीचा मेन उद्देश म्हणजे तुमचे जेवढे गट असेल, सातबाऱ्यात जेवढे बी तुमचे गट असेल ते सर्व गट तुमच्या आधार कार्डला या ठिकाणी लिंक केले जाणार आहे आणि तुमचा एक फार्मर आयडी क्रिएट होणार आहे. त्या फार्मर आयडीवर तुम्हाला जे अनुदान येते, दुष्काळी अनुदान असो किंवा पीएम किसान सन्मान निधीचे पैसे असो, असे कुठल्याही प्रकारचे अनुदान जर येणार असेल तर हे तुमच्या आधार कार्डला जी फार्मर आयडी क्रिएट झालेली आहे त्या आयडी वरून तुमच्या आधारला जी बँक लिंक आहे हे त्या बँकेत तुमचे पैसे या ठिकाणी जमा होणार आहे. त्याचनंतर मित्रांनो, महाडीबीटी मध्ये तुम्हाला कुठल्याही योजनेचा जर लाभ घ्यायचा असेल तर फार्मर आयडी तुम्हाला या ठिकाणी कंपल्सरी केलेली आहे बघा. महाडीबीटी मध्ये तुम्हाला ठिबक असो, तुषार असो, ट्रॅक्टर असो, कल्टिवेटर असो, नागर असो, कुठल्याही प्रकारचा जर तुम्हाला या ठिकाणी लाभ घ्यायचा असेल तर तुम्हाला फार्मर आयडी या ठिकाणी कंपल्सरी द्यावं लागणार आहे बघा. त्याचनंतर सर्वात महत्वाचं म्हणजे आजपर्यंत जो पीक विमा आपण भरत होतो ते पीक विमा भरण्यासाठी आपल्याला सगळे गट जोडायला लागत बघा. त्याचनंतर आता तुम्हाला गट जोडायची गरज नाही, तुम्ही फार्मर आयडी टाकल्यानंतर तुमची संपूर्ण माहिती या ठिकाणी ओपन होणार आहे. त्याचनंतर मित्रांनो, जेवढे बी तुमचे गट असेल, जेवढे तुमचे सातबारे असेल, हे सर्व सातबारे तुमच्या आधारला लिंक झाल्यामुळे शेतीविषयक येणारे अनुदान थेट तुमच्या बँकेत या ठिकाणी जमा होणार आहे. त्यानंतर शेतकरी मित्रांनो, आता आपण पाहणार आहोत की फार्मर आयडी कशी बनवायची. तर शेतकरी मित्रांनो, या ठिकाणी महत्वाचा मुद्दा म्हणजे आता जे हे ऍग्रीज टाकण्याचे पोर्टल दिलेलं आहे हे फक्त सीएससी व्हीएलई साठी या ठिकाणी दिलेलं आहे. त्यामुळे आता फक्त सीएससी व्हीएलई वरूनच तुम्ही फार्मर आयडी बनवू शकता. थोड्याच दिवसात तुम्ही स्वतः देखील तुमच्या मोबाईलवर फार्मर आयडी बनवू शकणार आहात. तर स्वतः सेल्फ रजिस्ट्रेशनचा वेबसाईट आल्यानंतर परत मी एक व्हिडिओ घेणार आहे. तोपर्यंत सीएससी थ्रू फार्मर आयडी कशी बनवायची हे आपण या व्हिडिओत पाहून घेऊया. त्या करताना शेतकरी मित्रांनो, तुम्हाला सर्वात प्रथम गुगलमध्ये ॲग्रीस्टॅक या वेबसाईटवर तुम्हाला या ठिकाणी यायचं बघा, किंवा या वेबसाईटची लिंक मी माझ्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन दिलेली आहे, तिथून देखील तुम्ही लिंक कॉपी करून घेऊ शकता. या ठिकाणी आल्यानंतर तुम्हाला 3 ऑप्शन दिसते बघा, डॅशबोर्ड, एन्व्हायरमेंट स्टेटस आणि लॉग इन विथ सीएससी. जर तुमच्याकडे सीएससी आयडी असेल तर तुम्ही या ठिकाणी लॉग इन विथ सीएससी या पर्यायावर क्लिक करू शकता. त्यानंतर मित्रांनो, जर तुमच्याकडे सीएससी आयडी नसेल तर तरी तुम्ही फार्मर आयडी काढू शकता. त्याची लिंक काही थोड्या दिवसातच या ठिकाणी ओपन होणार आहे, सेल्फ रजिस्ट्रेशन म्हणून तुम्ही. त्याच्यानंतर तुम्ही स्वतः तुमच्या मोबाईलवर देखील फार्मर आयडी बनवू शकता. तर सीएससी थ्रू फार्मर आयडी कशी बनवायची हे आपण पाहणार आहोत. त्यासाठी मित्रांनो, तुम्हाला या ठिकाणी लॉग इन विथ सीएससी या पर्यायावर या ठिकाणी क्लिक करायचं आहे. जसे तुम्ही लॉग इन विथ सीएससी या पर्यायावर क्लिक कराल तर या ठिकाणी तुमच्या समोर 2 टॅब ओपन होईल बघा. या ठिकाणी दिलेलं आहे बघा लॉग इन. या ठिकाणी तुम्हाला युजर नेम विचारलं बघा. या ठिकाणी तुम्हाला सीएससीची आयडी टाकायची आहे. त्याच्यानंतर तुमचा सीएससीचा पासवर्ड टाकून हा दिलेला कॅप्चर जसा जसा या ठिकाणी फिल करून तुम्हाला या ठिकाणी साइन या पर्यायावर या ठिकाणी क्लिक करायचं. सीएससी आयडी लॉग इन केल्यानंतर मित्रांनो, या ठिकाणी तुम्हाला भरपूर असे ऑप्शन दिसेल बघा. या ठिकाणी 1 नंबरचा ऑप्शन आहे बघा, ऑथेंटिकेशन विवा ओटीपी, दुसरा बायोमेट्रिक आणि तिसरा आयरिस. तर या ठिकाणी आपल्याला ओटीपी या पर्यायावर क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर तुम्हाला तुमचा आधार नंबर या ठिकाणी टाकायचा आहे. शेतकरी मित्रांनो, या ठिकाणी एक सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे ही फार्मर आयडी क्रिएट करण्यासाठी तुमच्या आधार कार्डला तुमचा मोबाईल नंबर लिंक असणे कंपल्सरी आहे. तरच तुमचं या ठिकाणी व्हेरिफिकेशन होणार आहे. तर तुम्हाला या ठिकाणी तुमचा आधार नंबर टाकायचा आहे. आधार नंबर टाकल्याच्या नंतर तुमच्या आधारला जो मोबाईल नंबर लिंक आहे त्याच्यावर ऑटोमॅटिक ओटीपी या ठिकाणी सेंड होईल बघा. तो आलेला ओटीपी तुम्ही या ठिकाणी टाकल्यानंतर तुम्हाला परत या ठिकाणी एक मोबाईल नंबर विचारेल बघा आणि ईमेल आयडी विचारेल. या ठिकाणी तुम्हाला फक्त मोबाईल नंबर टाकायचा आहे, ईमेल आयडीची या ठिकाणी कंपल्सरी नाही आहे. तर हा मोबाईल नंबर टाकल्यानंतर परत तुमच्या या ठिकाणी या मोबाईल नंबरवर ओटीपी सेंड होईल. तो आलेला ओटीपी टाकल्यानंतर या ठिकाणी तुमचं नाव या ठिकाणी शो होईल बघा, फार्मर डिटेल. जसं आधार कार्डवर तुमचं नाव आहे तसं नाव या ठिकाणी शो होईल. तेच नाव तुम्हाला परत फार्मर नेम इन लोकल लँग्वेज म्हणजे मराठी भाषेमध्ये तुम्हाला या ठिकाणी नाव टाकायचं आहे. त्यानंतर तुमची जी कास्ट असेल ती कास्ट तुम्हाला या ठिकाणी सिलेक्ट करायचं आहे. तुमची जन्मतारीख आणि तुमची असणारी आधारची वय या ठिकाणी आपोआप कॅल्क्युलेट होईल बघा. त्यानंतर तुमच्या वडिलाचं नाव जे तुमचं आधार कार्डवर आहे तेच नाव या ठिकाणी येईल. तेच नाव परत तुम्हाला या ठिकाणी मराठी लँग्वेजमध्ये टाकायचं आहे. संपूर्ण माहिती भरून झाल्यानंतर परत तुम्हाला या ठिकाणी खाली स्क्रॉल करायचं आहे बघा. खाली स्क्रॉल केल्यानंतर मित्रांनो, या ठिकाणी तुमच्या आधार कार्डवर जो फोटो आहे तो फोटो या ठिकाणी दाखवेल बघा.
त्याच्यानंतर तुम्हाला या ठिकाणी तुमचा ॲड्रेस द्यायचा आहे. जसा आधार कार्डवर तुमचा ॲड्रेस आहे तो इंग्लिशमध्ये आपोआप येईल. त्याच्यानंतर या ठिकाणी तुम्हाला मराठीमध्ये ॲड्रेस टाईप करायचा आहे. त्याच्यानंतर तुम्हाला या ठिकाणी पिनकोड विचारेल, तुमचा पिनकोड टाकून किंवा ही सर्व माहिती तुम्ही इन्सर्ट ॲटलिस्ट रेसिडेंट डिटेल म्हणजे स्वतः टाईप करून देखील तुम्ही या पर्यायावर क्लिक करून तुमचा ॲड्रेस फिलअप करू शकता. त्याच्यानंतर तुम्हाला या ठिकाणी लँडचा प्रकार विचारला बघा, तर या ठिकाणी तुम्हाला ओनर सिलेक्ट करायचा आहे. तुम्ही ओनर सिलेक्ट केल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला ऑक्युपेशन विचारेल बघा, तर या ठिकाणी तुम्हाला ॲग्रिकल्चर सिलेक्ट करायचं आहे. ॲग्रिकल्चर सिलेक्ट केल्यानंतर एक नंबरचा ऑप्शन दिसतो बघा या ठिकाणी लँड डिटेल, या ठिकाणी फेच लँड डिटेल या पर्यायावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. जसं तुम्ही क्लिक कराल त्यानंतर तुम्हाला या ठिकाणी तुमचा जिल्हा निवडायचा आहे, तालुका निवडायचा आहे आणि जमीन ज्या गावात आहे ते गाव तुम्हाला या ठिकाणी निवडायचं आहे. हे संपूर्ण निवड झाल्यानंतर मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी खाली गट नंबर विचारेल बघा, तुमचा जो गट असेल तुमच्या सगळ्या गटावर जर सारखं नाव असेल तर तुम्ही एक गट या ठिकाणी टाकला तर बाकीचे गट या ठिकाणी तुमचे आपोआप ओपन होणार आहे. ते बघा या ठिकाणी आपण गट नंबर टाकलेला आहे. गट नंबर टाकून झाल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी सबमिट या पर्यायावर क्लिक करायचं आहे. जसं तुम्ही सबमिट कराल तर या ठिकाणी नाव येईल बघा, या ठिकाणी तुमचं जे नाव आहे ते नाव तुम्हाला या ठिकाणी सिलेक्ट करायचं आहे. नाव सिलेक्ट केल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला खासरा नंबरच्या पर्यायावर क्लिक करून सबमिट या पर्यायावर खाली क्लिक करायचं आहे. जसं तुम्ही सबमिट या पर्यायावर क्लिक कराल तर तुमच्या नावावर जेवढे गट आहे तेवढे गट या ठिकाणी येईल. त्याच्यानंतर 2 नंबरचा ऑप्शन दिसतो बघा या ठिकाणी ॲड फार्मर डिटेल रजिस्टर ऑल व्हेरीफाईड लँड रेकॉर्ड, तर ह्या ठिकाणी तुम्हाला तुमचा लँड रेकॉर्ड संपूर्ण व्हेरीफाय करायचा आहे. हे संपूर्ण व्हेरीफाय केल्यानंतर या ठिकाणी खाली टिक मार्क करायचं आहे बघा डिपार्टमेंट अप्रुव्हलवर, तिथे क्लिक केल्यानंतर या ठिकाणी फार्मर कॉन्सेप्टला ओके करायचं आहे आणि डिक्लेरेशनला ओके करायचं आहे. ही संपूर्ण माहिती भरल्यानंतर नेक्स्ट स्टेप या ठिकाणी ओपन होईल बघा. त्याचनंतर आता ही संपूर्ण माहिती भरून झाल्यानंतर शेवटच्या स्टेपमध्ये तुम्हाला या ठिकाणी तुमचा ऑथेंटिकेशन करण्यासाठी तुमचा आधार नंबर विचारेल बघा. शेवटच्या स्टेपमध्ये तुम्हाला आधार नंबर टाकून तुमच्या आधार कार्डला जो मोबाईल लिंक आहे तर परत एक OTP येईल, तो आलेला OTP टाकून सबमिट या पर्यायावर क्लिक करायचा आहे. जसं तुम्ही सबमिट या पर्यायावर क्लिक कराल तर तुमचा रेकॉर्ड ठिकाणी व्हेरीफाय होऊन एक फार्मर आयडी क्रिएट होईल बघा. तर हा क्रिएट झालेला फार्मर आयडीची प्रिंट मारून तुम्हाला ठिकाणी ठेवायची आहे. थोड्याच दिवसांना तुम्हाला काही दिवसांनी तुमचं कार्ड अप्रूव्ह झाल्यानंतर मेसेज बघा किंवा तुम्ही स्टेटस देखील चेक करू शकता. आता स्टेटस कसं चेक करायचं देखील आपण व्हिडिओ पाहणार आहोत. स्टेटस चेक करण्यासाठी या ठिकाणी आपल्याला 2 नंबरचा ऑप्शन दिसतो बघा एन्व्हायरमेंट स्टेटस, या पर्यायावर आपल्याला या ठिकाणी क्लिक करायचं आहे. जसं तुम्ही या पर्यायावर क्लिक कराल तर या ठिकाणी तुम्हाला जो पावती नंबर भेटलेला असतो एन्व्हायरमेंट नंबर तो तुम्ही या ठिकाणी टाकू शकता किंवा जो तुमचा आधार नंबर आहे तो आधार नंबर टाकून देखील तुम्ही या ठिकाणी स्टेटस चेक करू शकता. त्या ठिकाणी तुम्हाला तुमचा आधार नंबर टाकायचा आहे. आधार नंबर टाकून तुम्ही चेक या पर्यायावर या ठिकाणी क्लिक केल्यानंतर तुमचं संपूर्ण माहिती या ठिकाणी ओपन होईल बघा. या ठिकाणी तुमचा आधार नंबर दाखवेल, त्यानंतर तुमची सायलेंट सेंट्रल आयडी म्हणजे जी आयडी क्रिएट झाली ती आयडी दाखवेल, इन्व्हॉल्वमेंट डेट दाखवेल आणि या ठिकाणी स्टेटस या ठिकाणी ॲटो अप्रूव्ह तुमची फाईल या ठिकाणी अजून अप्रूव्ह झालेली नाही. त्यानंतर तुमच्या आधार कार्डवर किंवा सातबाऱ्यावर जे नाव आहे तेच नाव तुमचं या ठिकाणी दाखवेल. तर अशाच प्रकारे मित्रांनो तुम्ही तुमचं फार्मर आयडी क्रिएट करू शकता. तर शेतकरी मित्रांनो अजूनही कोणी फार्मर आयडी बनवायचं राहिलं असेल तरी सर्वांनी लवकरात लवकर आपली फार्मर आयडी बनवून घ्यायची आहे, जेणेकरून भविष्यात येणारा पीक विमा किंवा भविष्यात येणारे अनुदान हे सर्व तुम्हाला वेळेवर मिळेल आणि कुठलाही प्रॉब्लेम न होता थेट तुमच्या बँकेत तुमचे पैसे या ठिकाणी जमा होईल. त्याच्या करताना सर्वांनी आपली फार्मर आयडी लवकरात लवकर या ठिकाणी बनवून घ्यायची आहे. मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला मग भेटूया पुढील नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.